सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने दिनांक 15 जुलैपासून मुंबई आझाद मैदान येथे जो बेमुदत धरणे आंदोलन चालू होता त्याची दखल घेऊन माननीय आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनामध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली। यावेळी माननीय मंत्री महोदय हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या संघटनेचे राज्यस्तरीय सरचिटणीस सुनीत्रा तोटे मॅडम, राज्य कार्याध्यक्ष अरुण कदम, राज्य उपाध्यक्ष भीमराव चक्रे, राज्य उपाध्यक्षा श्रीमती हेमलता गजबे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन मंत्री महोदयांनी सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले। अद्यापही संघटनेने या आंदोलनातून माघार घेतले नसल्याचे राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी जाहीर केले आहे। या आंदोलनाच्या 6व्या दिवशी माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या आंदोलनातील ज्या मागण्या होत्या त्याच्यावर सकारात्मक चर्चा झाली। आपली पहिली मागणी होती वेतन त्रुटी दूर झाल्या पाहिजे। वेतन त्रुटी दूर करण्यासाठी समिती गठीत केली होती। सध्या परिस्थितीत समिती अस्तित्वात नसल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग तिन्ही पदाच्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी ते प्रस्ताव वित्त विभागाला पाठवेल आणि त्यावर कार्यवाही करण्याची शिफारस वित्त विभागाला केली जाईल। आपली पदनाम बदलाची मागणी अतिशय सगळ्या प्रत्येकाच्या मनातली आणि दिवाळ्याची मागणी होती। आजच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी ही मंजूर करून स्टाफ नर्स या पदाची सेवा प्रवेश नियम मंजूर झाल्यामुळं ही पदनाम बदलाची मागणी मंजूर झाली असं स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घोषित केलेला आहे। त्या घोषणा उद्यापर्यंत त्याला प्राप्त होणार आहे। यानंतर वेळेसाठी पाठवले जातील हे आजच्या बैठकीमध्ये संबंधित सूचना मंत्री महोदयांनी केल्या आहेत। त्या जे दुरुस्तीच्या मागण्या आहेत त्याचा विचार वैद्यकीय शिक्षण विभाग करेल आणि त्यानुसार कार्यवाही केली जाईल असं माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे। त्यावर सर्वात शेवटी त्यांनी आपल्याला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। तेव्हा त्यांना आपण सांगितलंय बदलाची घोषणा अधिकृतरित्या झाली पाहिजे। वेतन त्रुटीचं परिपत्रक रद्द झालं पाहिजे। ज्या कार्यवाहीचे परिपत्रक आहे ती सुद्धा रद्द झाली पाहिजे। आणि यानंतर आता आपण आमच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि मग आपण निर्णयाने घेऊ आणि आमचा निर्णय झाल्यानंतर आम्ही आपल्याला कळवू अशा आपल्या पदाधिकाऱ्यांनी सांगून आपली बैठक समाप्त झाली आहे। याबाबत आपण आपल्या बैठकीमध्ये चर्चा करू म्हणून त्यावर अंतिम निर्णय आपल्याला घेता येणार आहे। धन्यवाद।